कसं वाटलं ते बाप्पा? छान वाटला. चला आता दर्शन झालंय, आता हळदी कुंकू बाकी आहे. लेट्स गो. राजाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही या गर्दीतून कसे बसे मच्छी मार्केट पर्यंत पोहोचलो. तिथे हळदी कुंकू आम्ही खूप धूमधडाक्यात सेलिब्रेट करतो. या आहेत माझ्या सासूच्या मैत्रिणी ज्या धमाल करतात. आणि आज खास भेट झाली आमच्या पायलची. आम्ही खूप धमाल केली दोघींनी आणि हळदी कुंकूचा समारंभ चालू झाला. सगळ्या बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू लावला, गुलाल उधळला. लालबागच्या राजाच्या कोळींचा हळदी कुंकू तर खूप छान प्रकारे पार पडला. चला तर आता आम्ही खूप सारा डान्स केला एकत्र मिळून. तिथे मला पायल भेटली आणि आम्ही खूप एकत्र एन्जॉय केलं. सगळ्या बायकांनी म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या मावशांनी आपलं वय विसरून काय धमाल केली तुम्हाला सांगू. ही मज्जा फक्त एकत्र येऊन लालबागलाच पाहायला मिळेल. तुम्हाला तर माहिती आहे बँजोवर नाचण्याची धमाल वेगळीच असते. आणि हा बघा मला तिथे रेक्सा पण भेटला डान्स करायला. आम्ही खूप मज्जा केली सगळ्यांनी मिळून. दरवर्षीप्रमाणे आमचा शिवाय नागवा तर खूप एक्सायटेड होता आणि बँजोवाल्यांचा बँजो घेऊन यावर्षी शिवायने बँजो वाजवला. शिवायला पण त्याच्या बाबांसारखीच खूप आवड आहे वाद्यांची. राजाच्या दरबारामध्ये कोळी बायकांनी डान्स केला आणि सगळीकडे वातावरण एकदम धमाकेदार झालं. तुम्हा सगळ्यांना खरं सांगू मला खूप ब्लेस्ड वाटतं की मी कोळ्याची पोर आहे आणि लालबागची सूनबाई आहे. इथल्या सगळ्या माझ्या सासवा म्हणजे माझ्या सासूच्या सगळ्या मैत्रिणी मला माझ्या सुनेप्रमाणे प्रेम करतात आणि सगळ्या जणींनी माझ्यासोबत खूप धमाल डान्स केलाय. लालबागच्या राजाच्या हळदी कुंकूचे इतके सगळे व्हिडिओ आणि इतके सगळे छान छान क्षण आहे की ते मी मनामध्ये दरवर्षी साठवून ठेवते. आणि हा व्लॉग मी आता इथेच संपवते. लालबागच्या राजाचा विजय असो.